पंत कार्यकर्ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना थापतून तुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. बाळासाहेबांचं गात गुणगान जी जी जी, बाळासाहेबांचं गात गुणगान जी जी, बाळासाहेबांचं गात गुणगान जी जी जी. आदि नमन महाराष्ट्राला, आदि नमन महाराष्ट्राला, भारत मातेला, भारत मातेला, भारत मातेला. संतांच्या पवित्र चरणाला, पवित्र चरणाला जिरहा जी जी, पवित्र चरणाला जिरहा जी जी, पवित्र चरणाला जिरहा जी जी. बाळासाहेब वीर झुंजार, बाळासाहेब वीर झुंजार, वीर झुंजार वानेला विजेची धार. घेतली नाही माघार, नाही माघार जिरहा जी जी, नाही माघार जिरहा जी जी, नाही माघार जिरहा जी जी. कर्तृत्व त्यांचे ते थोर, कर्तृत्व त्यांचे ते थोर, त्यांचे ते थोर. छत्रपती वीर समान, वीर समान जिरहा जी जी, वीर समान जिरहा जी जी, वीर समान जिरहा जी जी. महाराष्ट्रातील शिवसैनिकांनो, माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे या पदापर्यंत कसे पोहोचले ती गाथा मी माझ्या पोवाड्यातून तुम्हाला सांगत आहे. अरे या निसर्गाचे काही संकेत आहेत. अन्याय असो किंवा अत्याचार, हिंसाचार असो किंवा बंडाळी, सुख असो किंवा दुःख, या संकेतामध्ये काहीतरी पूर्व संदेश किंवा आकाशवाणीची प्राणी मात्रांना जाणीव होते. तेव्हा कंसाचा संहार तो मातला म्हणून श्रीकृष्णाच्या हातानं होणार अशी आकाशवाणी झाली होती. आणि हेच बाळासाहेबांच्या बाबतीत घडलं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला भविष्य काळामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल म्हणून बाळासाहेबांसारखे निर्भीड व्यक्तिमत्व असलेले हिंदू राष्ट्राचे रक्षण करते म्हणून या भूमीमध्ये जन्माला आले. ते धर्मरक्षणाकरता. 10 दिशा आल्या उजाळून, आल्या उजाळून, 10 दिशा आल्या उजाळून, आल्या उजाळून, सनईची वाजली धून. ठाकरे वंश झाला हा थोर, ठाकरे वंश झाला हा थोर. धर्म
रक्षा जन्मले वीर जिरहाजीजी जन्मले वीर जिरहाजीजी जन्मले वीर जिरहाजीजी मंडळी शिवसेना प्रमुखांबद्दल सांगताना मला आज अभिमान वाटतो. अरे इतक्या महान नेत्याचं गुणगान गाण्याची संधी मला माननीय शिवसेना प्रमुखांना उदार मनानं दिली. त्याबद्दल मी त्यांना त्रिवार मुजरा करतो. शुभ दिन एक उजाडला शुभ दिन असा उजाडला धुरंधर ठाकरे घराण्याला ठाकरे घराण्याला बाळासाहेब आले जन्माला. आनंद झाला सर्वाला जिरहाजी झाला सर्वाला जिरहाजीजी झाला सर्वाला जिरहाजीजी. आणि 23 जानेवारी 1927 या दिवशी या पुण्यामध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला. प्रबोधनकारांना एकूण 10 पद्य 5 भगिनीनंतर शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला. त्यांच्या पाठीवर दिवाकर नावाचा भाऊ होता. त्याला घरातले सर्वजण बबन असे म्हणायचे. पण तो 2.5 वर्षाचा असताना फीट येऊन वारला. पुत्र शोकाच्या या आघाताबद्दल प्रबोधनकार लिहितात, परिस्थितीने फाटलेले जीवनाचे कांबळे रफू करून कसे बसे ठीकठाक करण्यामध्ये मी गुंतलो होतो आणि त्याच्यातच त्यांचं ते अपत्य लयाला गेलं. म्हणजेच बाळासाहेबानंतर दिवाकर आणि त्यांच्यानंतर श्रीकांतजी आणि शेंडेफळ म्हणजे रमेश. बाळासाहेब ठाकरे म्हणजे पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे आणि त्यांच्याबद्दल विशाल अंतकरणाने आदरभाव बाळगणारे. प्रबोधनकाराच्या या गुणी पुत्राला महाराष्ट्राने जणू हाकच मारली होती की येथे उत्माद चाललाय, आम्हावर अन्याय होत आहे, हिंदू धर्म संकटात जात आहे, आमच्या रक्षणाकरता तुम्ही शिवाजी राजाप्रमाणे या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला यावं, असं जणू काही महाराष्ट्र भूमीनं भविष्यच वर्तवलं होतं. महाराष्ट्र भूमी संताची भूमी संताची नामवंताची तंतपंताची प्रतिभेची ती गंगा धरणार प्रतिभेची ती गंगा धरणार शाहीरवी जय पोळा गाणार शाहीरवी जय पोळा गाणार शाहीरवी जय पोळा गाणार. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत शूरवीर रक्षण करते असे जन्माला आले. अरे जसे समर्थ स्वामी रामदास, राजा शिवछत्रपती, तसेच आमचे बाळासाहेबही या हिंदू धर्म रक्षणाकरता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. त्यांच्या जन्मानं जणू हिंदू धर्म व मराठी माणूस अंतकरणापासून सुखी झाला. आजचे जग हे कालच्या जगापेक्षा वेगळं आहे. आजच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाची बुद्धी संकुचित झाली आहे. भूक ही कालचीच आहे, मात्र अन्न वेगळं आहे. तहान जुनीच आहे, पण पाणी निवळलेलं आहे.
वाऱ्याची दिशा आणि निवाऱ्याची तरा बदललेली आहे. प्रापंचिकांचे संसार मुलाबाळांनी बहरलेले आहेत, पण त्याच्यामध्ये नियोजनाचा सूर उमटलाय. माणसं तीच आहे, पण माणुसकीची भावना बदललेली आहे. मिळकत तशीच आहे, अरे पण त्या नियतीच्या वाटा बदललेल्या आहेत. जीवनामध्ये रस निर्माण करणाऱ्या विधायक तशाच विघातक शक्ती पूर्वीही होत्या आणि आजही आहेत. आणि अशा या सर्वातून वाट काढत माणुसकीचा मेळ घालण्याचा प्रयत्न आणि मार्ग चालू आहे. बाळासाहेब जन्माला आले, जन्माला आले. बाळासाहेब जन्माला आले, जन्माला आले. धर्माचे आभाळ उजळले. केशवरावांनी विचार केला, केशवरावांनी विचार केला. बाळ त्यांचे ठेवले नावाला, ठेवले नावाला गिरहाजीजी, ठेवले नावाला गिरहाजीजी, ठेवले नावाला गिरहाजीजी. प्रबोधनकारांनी आपल्या सर्व मुलांची नावं कशी छान छान ठेवली, मग शिवसेना प्रमुखांचं नाव बाळ का, की त्यांचं ते टोपण नाव आहे? अरे हे प्रश्न आपल्यालाच नाही तर सर्वांना पडतात, पण त्यांचं नाव हे बाळच आहे. 5 भगिनीनंतर शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला आणि पहिला मुलगा म्हणून प्रबोधनकारांनी ते बाळ देवीच्या ओटीत घातलं आणि म्हणाले, हे तुझं बाळ. दुसरं कोणतंही नाव न ठेवता बाळ असंच नाव ठेवलं. याचा अर्थ प्रबोधनकारांनी देवीला नवस बिवस केला होता असं समजू नका. अरे तुमचा धर्म विघ्न गेला खड्ड्यात असे नेहमी बोलणारे प्रबोधनकार धर्म कर्म कांडाच्या कट्टर विरोधात होते, पण श्रद्धावंत होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत स्वतःचे विचार त्यांनी एका प्रसंगातून आपल्या मुलांवर बिंबविले आहेत. 1934 सालाला 34 सालाला केशवराव आले दादरला. घेऊन आपल्या कुटुंबाला, घेऊन आपल्या कुटुंबाला संसार ते थाटला. प्रसंग एक घडला सांगतो आज तुम्हाला, आज तुम्हाला गिरहाजीजी, आज तुम्हाला गिरहाजीजी, आज तुम्हाला गिरहाजीजी. दादरला सखाराम कीर गल्लीमध्ये त्यावेळेला हे कुटुंब राहायचं. समोरच्या बिल्डिंग मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राहत होते. पूर्वी तेथे खूप स्वच्छता असायची, आजच्या सारखी घाण तेथे नव्हती. आणि या दोन्ही इमारतीच्या मध्ये खेळण्यासाठी भरपूर जागा होती. आणि या मोकळ्या जागेमध्ये बाळासाहेब आणि श्रीकांतजी खेळायचे. त्यावेळी श्रीकांतजी 7 वर्षाचे आणि बाळासाहेब 10 वर्षाचे. त्या ठिकाणी काय दिसलं, इमारतीच्या एका कोपऱ्यावर भात, मेणबत्ती आणि गुलाल अशा ओवाळून टाकलेल्या वस्तू दिसल्या. आजकाल लोक खूप ऍडव्हान्स झालीत, पण तेव्हा असं काही पाहिलं की पाहताक्षणी मनाची चलबिचल व्हायची. असा जमाना होता तो. पण बाळासाहेबाच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, ते सरळ गेले आणि लाथेनं ते उडवून दिलं.
आणि श्रीकांतजी धावत धावत दादांकडे आले आणि दादांना म्हणाले, बघा ना दादा,